की सिंह रास आहे, त्याला टायगर आहे, तसंच सिट्रीन आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे राशीचे आपल्याकडे उपरत्न ब्रेसलेट आली। नमस्कार मंडळी, गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर आज मी दाखवणार ब्रेसलेट, क्रिस्टल ब्रेसलेट आहेत। हे राशीप्रमाणे आहेत, जशी की कुंभ राशी आहे तर कुंभ राशीसाठी क्लिअर कॉर्ड म्हणजे स्फटिक, तसंच हा एक्वा असं म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन आहे, ते कुंभ राशीसाठी चालेल। जसं की सिंह रास आहे, त्याला टायगर आहे, तसंच सिट्रीन आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे राशीचे आपल्याकडे उपरत्न ब्रेसलेट आलेले आहेत। जर कोणाला हवे असतील तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भंडार, गणेश गल्ली, मुंबई संपर्क अवश्य करा। धन्यवाद। त्याच्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या रेषा असतात, बरोबर, त्या पारदर्शक असल्या कारणाने दिसताना ते कॉम्पॅक्ट दिसते। ओके, पण ते लाईट वर धरल्यास त्याची लाईनी दिसतात, ही त्याची ओळख आहे। सुलेमानी हकीक आहे तुमच्याकडे, तर ह्याच्याबद्दल तुम्ही मला काय सांगाल? सुलेमानी हकीक हे नजरबाधा तसेच शत्रूपासून रक्षणासाठी बरोबर घालतात। त्याची ओळख म्हणजे त्याच्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या रेषा असतात, बरोबर, त्या पारदर्शक असल्या कारणाने दिसताना ते कॉम्पॅक्ट दिसते। ओके, पण ते लाईट वर धरल्यास त्याची लाईनी दिसतात, ही त्याची ओळख आहे। कारण की काही वेळेला त्याच्यातून लाईन पास होत नाही आणि अशा डिझाईनची मार्केटमध्ये बरीच क्वालिटीची ओळख म्हणजे त्याच्यावर जे लाईन आहे ती बरोबर दिसली पाहिजे। बरं, ह्याचा फायदे सांगा। फायदे म्हणजे नजरबाधा, भूत प्रेत वगैरे याच्यापासून रक्षणासाठी हे वापरलं जाते। तसंच हे जास्त करून इस्लाम धर्मीय जास्त वापरतात, त्यांच्यामध्ये त्याचे अनन्यसाधारण महत्व आहे। प्रेसियस स्टोन म्हणून बघितलं जातं। बरोबर आहे। तर हे तुम्हाला जर नजरबाधा किंवा कोणाला त्रास असेल त्याचा बाहेरच्या बाधेबद्दल, तर ते त्याने घातलं तर उत्तम आहे सगळ्यात। सुलेमानी हकीक। धन्यवाद। माने साहेब, हे शुंगलाईट आहे त्याबद्दल काय सांगाल? हे जे शुंगलाईट आहे ते मोबाईलचं रेडिएशन असतं, जसं कॉल येतो किंवा मध्येच नेटवर्क जातं, बॅटरी डाऊन होते, तेव्हा मोबाईल नेटवर्क जास्त खेचायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचं जे रेडिएशन आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात, ते रेडिएशन कट करण्याचं काम शुंगलाईट करतो। जसं की आता हे त्याच्यावर हे केलं असता, स्क्रोल केलं असतं, ते हे करतंय, वर्क करतंय, त्याचा अर्थ ते त्या रेडिएशनला काम करते, रेडिएशनवर। बरोबर आहे। आणि ह्याचा दुसरा उपयोग काय म्हणाल? जर पाणी प्युरिफाय करायसाठी सुद्धा याचा वापर केला जातो। ओके, म्हणजे रशियन कंट्रीमध्ये वगैरे पुरातन हे याचं म्हणजे हे मिळतं, रशियन कंट्रीमध्ये वगैरे पूर्वी पाणी प्युरिफिकेशन करण्यासाठी वगैरे याचा वापर केला जायचा। ओके, जर कोणाला पाहिजे असेल तर गणेश गल्ली, गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भंडार, नक्की अवश्य भेट द्या। धन्यवाद। माने साहेब, हे एक्वामरीन आहे आणि क्रिस्टल आहे, तर याच्याबद्दल जरा माहिती सांगाल का मला? एक्वामरीन हे मनाचा समतोल साधण्यासाठी, तसंच अँक्झायटी जे दडपण दूर करण्यासाठी वापरले जाते। ते समुद्राच्या लाटेचं प्रतीक आहे। जसं समुद्रामध्ये अनेक लाटा तयार होतात चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे, तसं आपल्या मनामध्ये सुद्धा अनेक विचारांच्या लाटा तयार उसळत असतात, त्याच्यावर त्यांचं समतोल साधण्यासाठी हे उपरत्न फायदेशीर आहे, वापरलं जातं। म्हणजे मानसिकता स्थिर करण्यासाठी इज द बेस्ट ब्रेसलेट। ओके, थँक्यू। हे हेल्थसाठी आपण बनवलेलं आहे, तर हेल्थसाठी काय माने सर सांगाल मला? हेल्थसाठी याच्यामध्ये रोडोनाइट, बरोबर, हे मुख्यत्वे वेट लॉस, आपली पाचन संस्था चांगली करते, बरोबर। हे हेमेटाइट आहे, बरोबर, हे ब्लड प्युरिफिकेशन, ब्लड सर्क्युलेशन चांगलं करते, बरोबर। सेट्रिन आहे, हे उद्दीपित करतं माणसाला, म्हणजे, आणि हे हेल्थ एमेथिस आहे, हे शरीरातली जी हीट आहे, बरोबर, ते बाहेर काढायचं काम करतं, बरोबर। अशा प्रकारे हे जे कॉम्बिनेशन आहे, बरोबर, जे रोडोनाइट पचन संस्था चांगलं करते, हीट बाहेर टाकायचं काम एमेथिस करते, आणि सिट्रीन आहे ते माणसाची चपळता वाढवते। हार्ट चक्राशी रिलेटेड हे ग्रीन जेड आहे। हे सगळं एकत्र माणसाच्या हेल्थसाठी बेस्ट आहे, चांगलं आहे।